मी एका कंपनीमध्ये कामाला होतो आणि ती कंपनी पण अशा ठिकाणी होती की एकदम सुमसम जागा. उरुळी कांचनमध्येच होती. चायनीजचं दुकान चालू होतं. मी गेलो, पार्सल घेतल्यानंतर निघालो मी. कंपनीत गेलो आणि रात्रीचं तिथं फक्त आहे ना, माझ्या व्यतिरिक्त कोणच नसतं. पण शेवटी एकटा माणूस असल्यामुळे थोडंसं वाटतं नाही का. तर माझी एंट्री असायची बॅक साईडनीच. फ्रंट साईड कंटिन्यू बंदच असायचं. तिकडे लावली आणि आतमध्ये गेलो. आपलं चायनीज आणलं होतं, खाल्लं. 1:45च्या दरम्यान म्हणजे मी हातरून बितरून टाकून आपलं बघतं नाही का मोबाईल बघत बसलो होतो. तर त्या फ्रंट साईडच्या शटरवरती आहे ना, इतकी जोरात लाथ मारली की मी उठूनच बसलो डायरेक्ट. मला असा प्लॅस्टिक तुटलेला आवाज आला. कंपनीच्या डीपी पाशी माझी नजर गेली. तर त्या डीपी खाली आहे ना, एक अशी म्हणजे माणूस कसा असतो उभा. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचे जे गेस्ट आहेत आपले सोनू सर खूप लांबून भेटायला आले आणि त्यांच्याकडे ज्या स्टोर आहेत, अतिशय भयंकर स्टोर आहेत, इंटरेस्टिंग स्टोर आहेत. तर चला तर टुरिस्ट स्टार्ट करूया. नमस्कार, माझं नाव सोनू जाधव. मी उरुळी कांचनमध्ये राहतो. तर मी यांचे व्हिडिओ पहिल्यापासून म्हणजे जसं त्यांनी पेज चालू केलं तसे यांचे मी व्हिडिओ बघतो. तर यांचे व्हिडिओ मला आवडतात पण आणि माझ्यासोबत पण असाच एक किस्सा घडला होता. साधारणतः 2 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. तर किस्सा मी यांना फोनवरती सांगितला. हे म्हणले, "या समोर आपण स्टुडिओमध्ये बोलू." तर आज त्यांच्याकडे मी आलेलो आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर विषय म्हणजे तो किस्सा जो आहे, ते साधारणतः 2 वर्ष झाली त्या किस्स्याला. मी एका कंपनीमध्ये कामाला होतो. कंपनीचं काम सोडलं मी. आता काम सोडल्यानंतर साधारणतः 2 महिने घरी आरामावर नाही का, काम रिलॅक्समध्ये होतं. तर असंच आपले मित्राची संगत असल्यामुळे चौकात बसायचो. तर एक मित्र होता, म्हणजे माझ्याच एजचा होता, काही जास्त डिपेंड नव्हता. तर त्यांनी एक कंपनीचा पाण्याचा प्लॅन टाकला होता, बिसलेरी 1 लिटरचा कंपनी. तर त्या कंपनीचं काम तसं 90% झालं होतं. म्हणजे पूर्ण मशिनरी-बिशनरी कंपनीत त्यांनी आणून ठेवल्या होत्या. फक्त कंपनीचे जे मेजरमेंट काम होतं, ते फक्त राहिलं होतं. तर रात्रीचं नाईटला तिथं म्हणजे कोणीच नसायचं. म्हणजे कामाला पण नसायचं ना, देखरेखीला पण कोण नसायचं. आणि ती कंपनी पण अशा ठिकाणी होती, की एकदम सुमसाम जागा नाही का असे शेतीचा भाग होता. चारी बाजूनी कंपनीचा ऊस होता आणि हायवेपासून साधारणतः 500 ते 800 किलोमीटरवरती ते जागा कंपनी कुठे होती. उरुळी कांचनमध्येच होती. आमच्यापासून 1-2 किलोमीटर असेल घरापासून. तर प्रसंग असा घडला, मी त्या दिवशी म्हणजे सकाळीच आलतो, हडपसरला आलतो. मित्रांसोबत आलो. हडपसरला मला वाजले कमीत कमी 8 वाजले हडपसरमध्ये. मग मी 8 वाजता निघालो घरी. घरी जाता करता मला 10, 10:30 वाजल्या. मग मी काय ठरवलं, की डायरेक्ट घरी जाऊन जेवण करण्यापेक्षा आपण काहीतरी पार्सल घेऊ आणि कंपनीत जाऊन जेवण करू. घरी जायलाच नको. मग जाता-जाता मला मित्रांनी चौकात सोडलं. जे ते आपल्या घरी गेले. माझी गाडी तिथं लावलेली होती. माझी एफ झेड टू व्हीलर गाडी आहे तिथं लावलेली होती. नंतर मग मी गाडी घेतली आणि गावात गेलो. चौकापासून आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला तर माहिती आहे, की एवढं लेट चायनीज वगैरे असं नॉन-व्हेज जास्त नाही का चालू राहतं. तर एक चायनीजचं दुकान चालू होतं. मी गेलो. त्यांना बोललो, "चायनीज द्या." नाही का खाऊन जाता येईल. तर ते मला बोलले, की "आता खूप वेळ झालेला आहे. खाता नाही येणार पण तू पार्सल घेऊन जाऊ शकतो." मग आता करायचं काय होतं, भूक तर लागलेली. घरी पण एवढ्या उशिरा जाऊन काय करता? म्हणलं, "द्या मग पार्सल." बसलो 10-15 मिनिटं तिथंच गेले. पार्सल घेतलं. पार्सल घेतल्यानंतर आपल्या टू व्हीलरला निघालो मी. एक हायवे रोडपासून एक मला वाटतं साधारणतः 500 ते 800 किलोमीटरवरती कंपनी आहे ती. मी गेलो. कंपनीत गेलो आणि रात्रीचं तिथं फक्त आहे ना, माझ्या व्यतिरिक्त कोणच नसतं. नव्हतं म्हणजे नाही का. फक्त आणि फक्त मी एकटाच आणि कंपनी पण इतकी मोठी होती. कंपनी बंद वगैरे झालती का ते? म्हणजे बंद म्हणजे काय म्हणजे चालू होती का नव्हती? नाही, नाही. कंपनीचं म्हणजे काय झालं कंपनी नवीन काम चालू झालं कंपनीचं. कंपनी ऑलरेडी प्लांट वगैरे सुरू होता. नव्हतं, काहीच नव्हतं सुरू. कंपनीचं काम पूर्ण झालं पूर्ण म्हणजे एकदम 100% काम झालं फक्त जे आतमध्ये जे त्याचे मशिनी होत्या, जे मेजरमेंट काम चालायचं, मशिनी जोडाजोडी कुठं काय, ते दिवसाच काम चालायचं. इंजिनियर यायचा, दिवसा जोडायचा. संध्याकाळी लयत लय 7-8 वाजता जायचा. मग 7-8 वाजता सकाळी 7 पर्यंत, संध्याकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत तिथं कोणच नाही. फक्त आणि फक्त मी एकटाच. आणि ती कंपनी पण अशा ठिकाणी होती, की 2-3 साईड 3 साईडनी ऊस आणि एक साईडने फक्त रोड केलता म्हणून काय वाटत नव्हतं. यायला. त्यांच्या शेतीच्या मध्येच. एकदम शेतीच्या मध्ये. माणूस दिसणे भानगडच नाही आणि घर पण नाही. आणि म्हणजे तिथं कंपनीच्या कडे कंपाऊंड वगैरे होतं. पण शेवटी एकटा माणूस असल्यामुळे थोडंसं वाटतं नाही का.